लग्नानंतर होईलच प्रेम. पुढील भागाची खास झलक. पार्थ आणि काव्या खूप चांगल्या पद्धतीचा पाहुणचार घेऊन ते त्यांच्या घरी परत जात असतात. काव्या काकूंना येतो काकू म्हणते तेव्हा त्या तिला थांबवतात आणि म्हणतात, अगं सवाष्णी आहेस तू, येतो कसं म्हणतेस? तुझं लग्न झालंय, तुला हळद कुंकू लावावं लागेल ना? हे ऐकून काव्याचा चेहरा लगेच उतरतो. इकडे देशमुखांच्या घरात विक्रम, मानिनी, रम्या आणि नंदिनी गंभीर चर्चा करत आहेत. रम्या नंदिनीला इशारा करत म्हणते, 12 तास उरले आहेत. जर या 12 तासांत पुरावे दाखल नाही केलेस तर काय करायचं हे तुझ्या लक्षात आहे ना नंदिनी? रम्याचे हे बोलणे ऐकून मानिनी आणि विक्रमही तणावात दिसतात. त्याचवेळी वसुंधरा कोणाला तरी भेटण्यासाठी जेलमध्ये पोहोचते. ती समोरच्या व्यक्तीला म्हणते, आता तूच माझी मदत करू शकतोस. इथेच हा थरारक प्रोमो संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की वसुंधरा ज्या व्यक्तीकडे मदत मागत आहे तो नेमका कोण आहे. नंदिनी उरलेल्या 12 तासांमध्ये पुरावा आणू शकेल का? आणि जर तिने पुरावा आणलाच तर वसुंधरा तो पुरावा मॅनेज करून नंदिनीला घराबाहेर काढणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये बघायला मिळतील. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.